इकडे कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोली गावात एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आलाय। शाहिद सनदे याने देखील अमरावतीच्या परतवाड्यातल्या अयान अहमद प्रमाणेच गावातल्या तरुणींचे अश्लील व्हिडिओ काढून त्यांना ब्लॅकमेल केलंय। या आरोपावरनं शाहिद सनदे याला पोलिसांनी अटक केली आहे। या प्रकरणात त्याला साथ दिल्याच्या आरोपावरनं त्याचा मित्र शाहरुख देसाई यालाही ताब्यात घेण्यात आलं। आरोपींनी गुप्तपणे काही तरुणींचे व्हिडिओ चित्रित केले आणि त्यांचा गैरवापर केला। त्यानंतर संबंधित मुलींना धमकावत ब्लॅकमेल करायला सुरुवात केली। प्राथमिक तपासात सुमारे 8 ते 9 मुलींना त्यांनी लक्ष्य केलं अशी माहिती आहे। पुलाची शिरोली गावकऱ्यांनी या घटनेचा निषेध केलाय। आज गाव बंद ठेवून आरोपीच्या कुटुंबावर कारवाईची मागणी गावकऱ्यांनी केली। हिंदुत्ववादी संघटनांनी ग्रामपंचायतीपर्यंत मोर्चाही काढला। यावेळी पोलीस आणि आंदोलक यांच्यात काहीशी शाब्दिक बाचाबाची झाली। भाजप आमदार अमल महाडिक यांनी आंदोलनाच्या ठिकाणी भेट दिली आणि गावकऱ्यांचं निवेदन स्वीकारलं। आरोपी शाहिद सनदेच्या वडिलांनी माझा मुलगा शाहिद सनदेला फाशी द्या असं म्हटलं। हात जोडून संपूर्ण गावाची माफी मागणारा हा बाप आपल्या लेकराला फासावर चढवायला तयार आहे, कारण त्याच्या मुलाने गुन्हाच तसा केलाय। 8 मुलींचं लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीच्या वडिलांनी गावकऱ्यांची पीडितांची माफी मागितली आहे। मुलाचं कृत्य निंदनीय आहे, त्याचं बिलकुल समर्थन करणार नाही। गावकरी देतील ती शिक्षा मान्य आहे असं आरोपीच्या वडिलांनी म्हटलं। प्रथमतः मी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली गावातील सर्व हिंदू माता भगिनी यांची जनतेची माफी मागतो। माझ्या मुलांनी जे कृत्य केले आहे ते अतिशय निंदनीय आहे आणि आमचे संदे कुटुंबीय त्याला कसलाही पाठिंबा देणार नाहीत। आणि आमच्या पोलीस प्रशासनाला कळकळून विनंती आहे की तिने जे न्याय देतील ते आम्हाला मान्य आहे। गावकरी जे शिरोलीत न्याय देतील आम्हाला मान्य आहे। पोलीस प्रशासन कशाचा विचार न करता त्याला फाशी शिक्षा द्यावी ही आमची मागणी आहे आणि आमचा ह्याला कसलाही विरोध नसणार। आणि प्रथम आणि एकदा मी शिरोली गावातील सर्व हिंदू भगिनी भाऊ आमचे जे आहेत मी त्यांची माफी मागतो आणि जे पीडित तरुण आहेत त्यांची बी माफी मागतो आणि आम्हाला क्षमा करावी आणि आम्ही तुम्हाला काय मदत लागेल ते आम्ही त्याला करू आणि आमच्या मुलाला जी शिक्षा होईल ते आम्हाला मान्य आहे। पोलिसांनी त्याला फाशी दिली तर पण आम्हाला मान्य आहे आणि आम्ही याचा संधीपर्यंत कुठलाही सपोर्ट करत नाही। आम्ही कायम तुमच्या मागे राहू। तुम्ही जो निर्णय देतील ते आम्हाला मान्य आहे। तर आरोपी शाहिद सनदे याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल आहे होणार आहे किंवा 2022 मध्ये शाहिदने आणखी एका महिलेवर अत्याचार केल्याची तक्रार दाखल झाली आहे। त्याचा मित्र शाहरुख देसाई याच्या विरोधात देखील 2 महिलांनी तक्रारी केल्या आहेत। तक्रारीची शहानिशा करून शाहरुख देसाई याच्यावर देखील गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।